रामनगरच्या एका शांत वस्तीत मी अर्जुन मोठ्या भावाच्या नवीन संसारात स्वतःला सामावून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मी 24 वर्षाचा अविवाहित शहरातील एका छोट्या कॉलेजमध्ये शिक्षक होतो. माझा मोठा भाऊ आदित्य, जो माझ्यापेक्षा 8 वर्षांनी मोठा होता, त्याने काही महिन्यापूर्वीच सायलीशी लग्न केले होते. आदित्यचे काम असे की त्याला वारंवार परदेशात जावं लागत असे. लग्नानंतर काही दिवसातच त्याचा जाण्याचा कार्यक्रम आला. निघताना त्याने मला बाजूला नेऊन सांगितले, अर्जुन, आता तू घराची आणि सायलीची काळजी घेशील. ती इथे एकटी असेस, तिचा विश्वास तूच आहेस. मी होकार दिला. माझ्या भावाचा यशाचा आणि प्रवासाचा मला अभिमान होता. आदित्य माझ्यासाठी आदर्श होता. त्याच्या जाण्यानंतर घरात फक्त मी आणि सायली वहिनी उरलो होतो. पहिले काही दिवस सगळं सुरळीत होतं. सायली वहिनी शांत, सौम्य, पण तिच्या डोळ्यात एक विलक्षण गहिरेपण होते. ती थोडी उदास दिसायची. मला वाटलं नवऱ्यापासून दूर असल्याने तिला एकटेपणा जाणवत असेल. मी तिच्याशी बोलण्याचा, हसण्याचा प्रयत्न करायचो, पण ती अनेकदा स्वतःच हरवून जायची. एकदा ती स्वयंपाकघरात काम करत होती. मी हळूच तिच्या जवळ गेलो. वहिनी, तू नेहमी इतकी गप्प का असतेस? काही समस्या आहे का? भावाची आठवण येते ना? भावाची आठवण येते ना? मी विचारले. ती क्षणभर थांबली. तिने माझ्याकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यात पाणी तरळले. पण तिने हसून, नाही रे, काही नाही, कामात व्यस्त असते म्हणून, असे सांगून ती निघून गेली. तिच्या उत्तराने माझं समाधान झालं नाही. तिच्या हृदयात काहीतरी होतं जे ती लपवत होती. रात्रीच्या वेळी माझ्या खोलीत शांतता असायची, पण सायली वहिनीच्या खोलीतून अनेकदा हलके रडण्याचा आवाज यायचा. मी दरवाजा बाहेर जाऊन उभा राहायचो, पण आत जाण्याची हिंमत होत नसे. मला वाटायचं कदाचित ती फक्त भावाच्या आठवणीत रडत असेल. मी स्वतःला सांगायचो, ती लवकरच बरी होईल. एक संध्याकाळ बाहेर पावसाची शक्यता होती. सायली वहिनीने अचानक मला तिच्या खोलीत बोलावले. मी गेलो तर ती बेडवर अर्धवट उठून बसली होती. तिचा चेहरा वेदनेने वाकडा झाला होता. अर्जुन, माझं डोकं खूप दुखतंय, तुला मला मालिश करता येईल का? तिचा आवाज कातर आणि असहाय्य होता. मी संकोचलो. वहिनी, मला हे योग्य वाटत नाही. प्लीज अर्जुन, वेदना असह्य आहे. तुझा भाऊ नाही, तूच आहेस आधार. आणि त्याने सांगितलं होतं, तू चांगला मसाज करतोस. ती आग्रही होती. मी गोंधळलो. एकीकडे तिची वेदना, दुसरीकडे माझी लाज. शेवटी मी तिला नकार देऊ शकलो नाही. मी तेलाची बाटली उचलली आणि तिच्या जवळ बसलो. माझे हात थरथरत होते. मी तिच्या डोक्यावरून हळूहळू तेल लावायला सुरुवात केली. जसजशी माझी बोटं तिच्या कपाळावरून, केसांवरून सरकू लागली, तसतशी ती शिथिल होत गेली. तिने डोळे मिटले. तिच्या चेहऱ्यावर वेदना कमी होताना दिसली, पण मला जाणवलं तिच्या त्या दुःखाच्या खोल्यात काहीतरी वेगळं होतं. माझ्या स्पर्शाने फक्त तिचं डोकं नव्हे, तर तिचं हृदय हलकं झाल्यासारखं वाटत होतं. मी काही क्षणासाठी स्वतःला विसरून गेलो. तिच्या केसांचा सुगंध, तिच्या श्वासांची हालचाल, सगळं माझ्या बाणावर परिणाम करू लागलं. पण लगेचच मी स्वतःला सावरलं. ही माझी वहिनी आहे, मी मनाला समजावलं. बराच वेळ मसाज केल्यावर ती गाढ झोपी गेली. मी हळूच उठलो, तिला झाकून टाकलं आणि माझ्या खोलीत परतलो. त्या रात्री मला झोप न आली. माझ्या मनात विचारांचा कल्लोळ सुरू झाला होता. तिचा एकटेपणा, तिची वेदना आणि त्या विनंतीला अनन्यसाधारण हक्क, मला हे सगळं कोंड वाटू लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली वहिनी स्वयंपाकघरात चहा बनवत होती. मी तिथे गेलो. तिने माझ्याकडे पाहिलं आणि हलके हसली. खूप बरं वाटलं अर्जुन, थँक यू.
तुझ्या हातात खरंच जादू आहे. तिचं हसू पाहून माझं हृदय जोरात धडधडलं. पण मी गंभीर चेहरा करून म्हणालो, काही नाही वहिनी, तुला कधी हवं असेल तर सांग. त्या दिवसापासून आमच्यात एक वेगळी जवळीक निर्माण झाली. मी कॉलेजवरून परतलो की ती चहा घेऊन बसायची. आम्ही वरांड्यात बसून गप्पा मारायचो. सुरुवातीला गप्पा छोट्या छोट्या हलक्या फुलक्या असायच्या, पण हळूहळू त्या गंभीर होऊ लागल्या. ती मला तिचं बालपण, तिच्या आई वडिलांबद्दल सांगायची. कधी ती गप्प बसायची आणि दूर कुठेतरी पाहत राहायची. तिच्या डोळ्यात तीच उदासी असायची. एक दिवस मी हिम्मत करून विचारलं, वहिनी, तुला काही विशिष्ट गोष्टीचं दुःख आहे का? मी तिला मदत करू शकतो का? तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक अस्थिरता होती. ती म्हणाली, तुला सांगणं कठीण आहे अर्जुन. कदाचित तुला समजणार नाही. तू सांग तर बरोबर, मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन. ती काही वेळ शांत राहिली. मग उठून म्हणाली, आता नको, दुसरं दुसरं कधीतरी, आणि ती निघून गेली. तिच्या त्या उडालेल्या नजरेत एक अगतिकता होती. मला जाणवलं, ती फक्त एकटी नाही, तिला काहीतरी भयंकर गुपित आहे. काही दिवसांनी पुन्हा एकदा रात्री उशिरा सायली वहिनीने मला बोलावले. मी तिच्या खोलीत गेलो. ती बेडवर बसली होती. तिचे डोळे लालबुंद होते. मला वाटलं पुन्हा डोकं दुखत असेल. पण ती म्हणाली, अर्जुन, आज लाईट बंद कर, अंधारात बोलूया. मला आश्चर्य वाटलं, पण वहिनी का? तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. पण प्रकाशात मला भीती वाटते. तिच्या आवाजातील अजब कडकडीने मला गोंधळलो. मी लाईट बंद केली. अंधारात फक्त खिडकीतून येणारा चंद्रप्रकाश होता. मी तिच्याजवळ बसलो. ती हळूच बोलू लागली, अर्जुन, मला खूप एकटं वाटतं. तुझा भाऊ मला सोडून गेला. शरीराने मी इथं आहे, पण मनाने मी किती हरवले आहे हे तुला सांगू शकत नाही. तुझ्या त्या मसाजच्या वेळी तुझ्या स्पर्शात मला एक आधार मिळाला. मला वाटलं कदाचित मी अजूनही जिवंत आहे. तिचे बोलणे ऐकून मी स्तब्ध झालो. माझ्या छातीत धडधड वाढली. तिने माझा हात धरला. तिचा स्पर्श उबदार आणि कडकडीचा होता. मला सोडून जाऊ नकोस अर्जुन, तूच माझा एकमेव आधार आहेस. ती कुजबुजली. माझ्या मनाची अस्वस्थता कोलमडली होती. ही माझी वहिनी आहे. मी तिच्याबद्दल असं कसं विचार करू? पण तिच्या त्या असहाय्य अवस्थेने माझी सगळी नैतिक बंधने ढासळू लागली होती. मी तिच्या डोळ्यात पाहिले. ती एक वेगळी चाल होती, एकाकीपणाची, कडकडीची आणि प्रेमाची. पुढील काही क्षण अत्यंत गहिरे होते. आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. तिचा आवाज विरघळत होता. तिने मला मिठी मारली. त्या मिठीत शारीरिक गरज नव्हती, तर एक गहिरी भावनिक आसक्ती होती. मी तिला घट्ट धरले. त्या अंधारात आम्ही दोघे समाजाच्या बंधनाच्या चौकटीच्या बाहेर पडलो होतो. तो क्षण फक्त आमचा होता. त्या रात्रीनंतर सायली वहिनी आणि माझ्यातील नातं बदललं होतं. एक अजब शांतता आणि जवळीक आमच्यात होती. पण एक दिवस मी लवकर कॉलेजवरून परतलो तर मला घरासमोर एक संशयास्पद व्यक्ती फिरताना दिसली. तो एक उंच, धाडसी दिसणारा माणूस होता. त्यानं मला पाहिलं आणि लगेचच नजर चुकवली. मी घरात गेलो तर सायली वहिनी घाबरलेली दिसली. ती काहीतरी लपवत होती. वहिनी, तो कोण होता बाहेर? मी विचारलं. तिने खोलीचा दरवाजा बंद केला. तिचा चेहरा पांढरा पडला होता. अर्जुन, मला तुला सत्य सांगायचं आहे. आता खोटं बोलवत नाही. मी थरथरत बोलू लागली. ती थरथरत बोलू लागली. तुझा भाऊ आदित्य परदेशात नाही गेला. तो या घरातून निघाला होता, पण त्याची गाडी एका अपघातात बेपत्ता झाली. पण तो अपघात नव्हता. त्याचा एक बाकीदार होता, रणवीर. आदित्यने रणवीरला फसवलं होतं मोठ्या पैशात. त्या रात्री आदित्य निघणार होता. तेवढ्यात रणवीर इथे आला. त्याच्यात झटापट झाली.
रणवीरच्या हातातून आदित्यचा मृत्यू झाला. माझ्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे भाऊ, माझा आवाज गळ्यात अडकला. हो अर्जुन, तो या जगात नाही. रणवीरने मला धमकी दिली की जर मी कोणाला काही सांगितलं तर तो तुलाही मारून टाकेल. म्हणून मी हे नाटक रचलं. आदित्य परदेशात गेल्याचं भासवलं. माझ्या डोळ्यात अश्रू आले. माझा भाऊ, ज्याच्यावर मी अगदी विश्वास ठेवत होतो, तो माझा आदर्श होता, तो आता नव्हता. आणि सायली वहिनी हे गुपित किती दिवस मनात दडवून होती. तू हे इतके दिवस कसं सहन केलंस? मी तिला विचारलं. मी एकटी होती, वेदना सहन करत होती, पण तुझ्यावर प्रेम झालं. तू माझा आधार बनलास. म्हणूनच मी तुला माझ्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न करत होती. ती रडली. आता सत्य समोर आलं होतं. रणवीर अजूनही सैल होता. तो आदित्यने लपवलेल्या पैशाच्या शोधात घराभोवती गुपचूप फिरत होता. सायली वहिनी घाबरली होती, पण अर्जुनने निर्णय घेतला. आता आपण त्याचा सामना करायला हवा. आपण पोलिसांना कळवू. नाही अर्जुन, रणवीरला काही कागदपत्र आहेत. त्यामुळे पोलीस उलट माझ्यावरच संशय घेतील. त्याचा एक प्लॅन करूया, सायली म्हणाली. त्यांनी युक्ती रचली. पुढच्या दिवशी सायलीने रणवीरला फोन करून सांगितले, रणवीर, आदित्यचे कागदपत्र सापडली आहेत. त्यात पैशाची गुप्त माहिती आहे. आज रात्री घरी ये, आपण बोलू. रणवीरने फोनवर क्रूर हसत होकार दिला. रात्रीची वेळ. अर्जुनने एका पोलीस मित्राला सर्व हकीकत सांगितली होती. रणवीर घरात शिरला तर अर्जुनने त्याच्यावर हल्ला चढवला. झटापटीने रणवीरने चाकू काढला, पण तितक्यात पोलिसांनी छापा टाकला. रणवीरला अटक झाली. सायलीने दिलेल्या गुप्त माहितीने आणि अर्जुनने रेकॉर्ड केलेला फोन कॉलने गुन्हा सिद्ध झाला. सत्य उघड झालं. समाजासमोर आदित्यच्या मृत्यूचं कारण समोर आलं. पण सायली आणि अर्जुन यांच्या समोर आता एक नवं आव्हान होतं. या अनैतिक नात्याला कसं वळण द्यायचं? रणवीरच्या अटकेचा आणि आदित्यच्या मृत्यूचा धक्का लागला होता. घरात कामे सुरू झाली. मित्र परिवाराने विचारपूस केली. अर्जुनने धीराने सगळं सांगितलं, पण सायलीबद्दल आणि आपल्या जवळीकीबद्दल तो काही बोलला नाही. काही दिवस सत्य उघड झाल्याने वातावरण शांत झालं. पण एक रात्री सायली अर्जुनच्या खोलीत आली. ती शांत होती. ती म्हणाली, अर्जुन, आता सगळं संपलं, पण आपण काय करणार? समाज आपल्याला कधीच स्वीकारणार नाही. मी तुझी वहिनी आहे, तुझ्या भावाची विधवा. मला त्याची पर्वा नाही सायली. मी तुझ्यावर प्रेम करतोय. हे प्रेम खरं आहे. आपण नवी सुरुवात करूया. शहर सोडून दुसरीकडे जाऊया. अर्जुनने तिचा हात घट्ट पकडला. सायलीचे डोळे पणावले. पण तुझं करिअर, तुझी स्वप्न मी तुझ्यासाठी अडथळा बनवू नये. तू माझं स्वप्न आहेस सायली. तुझ्याशिवाय मला कशाचीच किंमत नाही. त्या रात्री त्यांनी एकमेकांना वचन दिलं, एकत्र राहण्याचं, एकमेकांची काळजी घेण्याचं आणि भूतकाळाला आपल्या प्रेमानं मागे टाकण्याचं. अर्जुनने कॉलेजमध्ये राजीनामा दिला. सायलीनेही घरातील जुन्या आठवणींना समोर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रामनगर सोडून जवळच्या एका छोट्या गावात जाण्याचा निर्णय घेतला. तिने एक छोटंसं घर भाड्याने घेतलं. नवीन शहर, नवीन वातावरण, पण दोघांच्या मनात विचारांचा भरतार होता. सुरुवातीला गोष्टी सोप्या नव्हत्या. शेजारी पाजारी कुतूहलानं पाहत अर्जुनला नोकरी शोधण्यात अडचणी आल्या. सायलीला नवीन ठिकाणी जुळवून घ्यायला वेळ लागला, पण त्या एकमेकांचे आधार होते. दिवसभराच्या कामानंतर ते वरांड्यात बसून एकमेकांचे हात धरून गप्पा मारायचे. अर्जुनच्या प्रेमळ परशात सायलीला आता दुःख नव्हे तर सुरक्षितता जाणवायची. ती त्या रात्री त्यांच्या मांडीवर डोके ठेवून स्वप्न प्रळम्य होत असे.
एक रात्री पावसानं गरभर थंडगार वातावरण केलं. सायलीने अर्जुनला तिच्या जवळ बोलवलं. तिने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, अर्जुन, मला सांग, आपण खरंच एकत्र आहोत का? मला कधीतरी भीती वाटते की तू मला सोडून जाशील. अर्जुनने तिचे गाल हातात घेतले. सायली, तुझ्याशिवाय मी कुठेही नाही. मी तुझा आहे आणि तू माझी आहेस. आपल्या प्रेमाला समाजाची कोणाची परवानगी नको. त्याने हळूच तिचे होठ स्पर्श घेतले. ते स्पर्श मागील सगळ्या वेदना विरघळणारं होतं. सायलीने डोळे मिटले. त्या क्षणी तिला आपल्या जगण्याचं कारण सापडलं होतं. काही दिवसांनी सायलीचा भाऊ आला. त्याला सत्य कळालं होतं. तो संतापला. त्याने अर्जुनला धमकी दिली, तू लाज नाही वाटत? तुझ्या भावाची बायको आणि तू, हे चुकीचं आहे. तिने आमच्या घरी परत यावं. तिला काय वाटतं? तिची इच्छा काय? हे तुम्ही विचारलं? अर्जुनने प्रश्न केला. सायलीने धीरानं उत्तर दिलं, भाऊ आदित्य माझ्यासाठीच कधीच एक चांगला नवरा नव्हता. त्यांचं प्रेम फसवणुकीचं होतं. अर्जुनने मला जीवन दिलं. मी त्याच्यासोबत राहणार. तिचा भाऊ धक्का बसून निघून गेला. ही घटना जरी वेदनादायी होती, पण सायलीचा निर्णय दृढ होता. अर्जुनने तिला मिठी मारली. त्यांना समजलं त्यांचा प्रवास सोपा नाही, पण त्यांचं प्रेम बळकट होत गेलं. वर्षभराने गावातल्या लोकांनी हळूहळू त्यांना स्वीकारायला सुरुवात केली. अर्जुनला एका शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली. सायलीने घरीच एक छोटी टेलरिंगचे दुकान सुरू केलं. तिची कला पाहून गावातल्या महिला तिच्याकडे येऊ लागल्या. आता त्यांच्याकडे पाहण्याची नजर बदलली होती. एका सुंदर सकाळी सायली अर्जुनच्या खांद्यावर डोके ठेवून बागेत बसली होती. ती म्हणाली, अर्जुन, आज मला खूप आनंद वाटतोय तुझ्यामुळे. मी पुन्हा जगायला शिकली. अर्जुनने तिचा हात आपल्या हातात घेतला. सायली, तू माझं जग आहेस. मी तुझा कायम आभारी आहे की तू माझ्यावर विश्वास ठेवलास. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. त्या नजरेत प्रेम होतं, आशा होती आणि उज्ज्वल भविष्याचं स्वप्न होतं. अर्जुनने तिच्या कपाळावर हलके स्पर्श घेतले. सायलीने डोळे मिटले आणि त्या क्षणाचा आनंद घेतला. त्यांची ही कथा एकेकाळी वेदना आणि गुपितांनी गुंफलेली आता प्रेम आणि सुरक्षिततेची झाली होती. त्यांनी एकमेकांना शोधलं होतं, एकमेकात हरवलं होतं आणि शेवटी एक नवं आयुष्य उभं केलं होतं. समाजाच्या बंधनाच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपल्या भावनांना मान दिला. तोच खरा विजय होता. त्या सुंदर सकाळी बागेत बसल्यानंतर आठवडाभर गेला. अर्जुन आणि सायली आता पूर्णपणे एकमेकात मिसळून गेले होते. गावातल्या लोकांनी त्यांना स्वीकारलं होतं. अर्जुनची शाळेतली मुलं त्याच्यावर प्रेम करायची आणि सायलीची टेलरिंगची दुकानं गावभर प्रसिद्ध झाली होती. एका रविवारी अर्जुनने सायलीला हातात हात घालून गावातल्या तलावाजवळ नेलं. तिथे निळसर पाणी, हिरवळ झाडी आणि चिमण्यांचा किलबिलाट होता. दोघं तिथल्या बाकावर बसले. थंडगार वारा त्यांच्या चेहऱ्याला स्पर्श करत होता. सायली, आज मला तुला काहीतरी महत्वाचं विचारायचं आहे. अर्जुनने तिच्याकडे गंभीरपणे पाहिलं. सायलीला थोडीशी भीती वाटली. काय रे, इतकं गंभीर कशाला? अर्जुनने हळूच तिच्यासमोर एक गुलाबी रंगाची छोटीशी डबी उघडली. आत एक साधी पण सुंदर अंगठी होती. त्याने तिचा डावा हात उचलला आणि म्हणाला, सायली, मला माहित आहे की समाज आपल्याला कधी पती पत्नी म्हणून मानणार नाही, पण माझ्या मनात एक माझी बायको आहेस. मला तुझ्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे. तू मला तुझा नवरा म्हणून स्वीकारशील का? सायलीचे डोळे पाणावले. तिच्या हृदयात एक अनोखा आनंद झंकारला. तिने ती अंगठी आपल्या बोटात घातली. ती अगदी व्यवस्थित बसली, जणू ती तिच्यासाठीच बनवली होती. अर्जुन, मला काय म्हणायचं, तुझ्याशिवाय माझं आयुष्य अधुरं होतं. आता तू माझा नवरा आहेस, हे माझं सर्वात सुंदर
स्वप्न आहे, ती भरल्या आवाजात म्हणाली. अर्जुनने तिच्याकडे पाहिलं, तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि हळूच तिच्या कपाळावर प्रेमळ स्पर्श दिले. आता आपण फक्त दोघं नाही, तर आपण एक आहोत. ही अंगुठी तुझ्या मनातील भीती दूर करणारी आहे, तो म्हणाला. त्या क्षणी सूर्यप्रकाश त्यांच्यावर पडला, जणू निसर्गही त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार होता. काही महिन्यांनी गावात दिवाळीची मजा सुरू झाली. अर्जुन आणि सायलीने त्यांचं छोटंसं घर दिव्यांनी आणि रांगोळ्यांनी सजवलं. शेजारी मैत्रीण आणि त्यांची मुलंही त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायला आली. सायलीने गरमागरम चपात्या, किरडी सांबर आणि गोडांचे पदार्थ बनवले. सगळेजण आनंदात होते. रात्र झाली, सगळे पाहुणे निघून गेले. अर्जुन आणि सायली घराच्या खिडकीजवळ उभे राहून आकाशात फुलणाऱ्या पटाकांचे पाहत होते. एक पटाका आकाशात उडाला आणि त्यांच्या प्रकाशानं संपूर्ण आकाश उजळून गेलं. अर्जुनने सायलीला आपल्या हातात घेतलं. सायली, हे पहा, प्रत्येक फटाका आपल्या नव्या आशेचा प्रतीक आहे. आपण भूतकाळातील अंधार पुसून टाकला, आता फक्त प्रकाश आहे. सायलीने तिचं डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं. अर्जुन, मी आधी खूप दुःखी होती. तुझा भाऊ मला सोडून गेला, विक्रमची भीती, सगळं, पण तू मला पुन्हा जगायला शिकवलंस. मी तुझी कायम ऋणी आहेस. ऋण नको सायली, प्रेम पुरेसं आहे, कारण जे काही करतो ते प्रेमासाठी. आता आपल्याला समाजाला काही सिद्ध करायची गरज नाही, आपण फक्त एकमेकांसाठी जगू. अर्जुनने तिच्याकडे पाहिलं. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि त्या नजरेत सगळं काही सांगितलं. वेदना, संघर्ष, प्रेम, आशा आणि एकत्र येण्याचा आनंद. रात्री खूप उशिरा झाला होता. दोघंही अंथरुणावर शेजारी शेजारी पडले होते. खिडकीतून चंद्राचा मंद प्रकाश खोलीत येत होता. अर्जुन, मला कधी कधी विचित्र वाटतं, आपल्या या नात्याला काय नाव द्यायचं. समाज आपल्याला बहीण भाऊ म्हणून ओळखतो, पण आपलं नातं त्याहून खूप वेगळं, खूप खोल आहे, सायलीने विचारलं. अर्जुनने तिच्याकडे वळून पाहिलं. नावाचं काय, जगाला नाव नाही, नाव हवं असतात, पण आपल्या आत्म्याला कोणत्याही नावाची गरज नसते. मी तुझा अर्जुन आहेस आणि तू माझी सायली आहेस, इतकंच पुरेसं आहे. सायली हलकीशी हसली. ती त्याच्या जवळ सरकली. तुझ्यासोबत मला कधीच एकटेपणा जाणवत नाही. तुझा श्वास माझ्या कानाजवळ येतो तेव्हा मला वाटतं मी या जगात किती भाग्यवान आहे. अर्जुनने तिला आपल्या हातात घेतलं. त्यांच्या बोटांनी तिच्या केसांमध्ये हळुवारपणे फिरवले. सायली, मी तुला एक वचन देतो. या जन्मात नाही तर पुढच्या सर्व जन्मांमध्ये मी तुझ्यासोबत राहीन. तू माझी सुरुवात आहेस, माझं मध्य आहेस आणि माझा शेवट आहेस. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं, पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर परिपूर्ण आनंदाचे होते. मी तुझ्यावर प्रेम करते अर्जुन, इतकं की शब्द कमी पडतात. ती कुजबुजली. त्यांनी एकमेकांचे हात घट्ट धरले आणि त्या चांदण्या रात्री ते गाढ झोपी गेले. त्यांच्या स्वप्नात दोघच होते. अंधार, वेदना, गुपित, सगळं माग पडलं होतं. वर्ष उलटली. अर्जुन आता शाळेत प्राचार्य झाला होता. सायलीच्या टेलरिंगच्या दुकानाला गावाबाहेरही ओळख मिळाली. त्यांचं छोटंसं घर आता लहान बाग आणि फुलांनी भरलेलं होतं. एका संध्याकाळी दोघं बागेत बसले होते. अर्जुन वर्तमानपत्र वाचत होता. सायली त्याच्या मांडीवर डोके ठेवून सुस्तावली होती. अर्जुन, आज मला एक गोष्ट सांगायची आहे, ती अचानक म्हणाली. बोल, काय आहे. त्याने वर्तमानपत्र बाजूला ठेवले. सायली उठून बसली. तिच्या डोळ्यात एक विशेष चमक होती.
मला वाटतं आपलं कुटुंब आता मोठं झालं पाहिजे. मला एक मूल हवं आहे. आपलं प्रेम मूर्त रूप घ्यावं असं मला वाटतं. अर्जुन स्थिर झाला काही क्षणांसाठी. त्याच्याकडे बोलणं नव्हतं. मग त्याने हळूच सायलीचं तोंड हातात घेतलं. तू खरंच मला वाटलं तू अजूनही भूतकाळाच्या भीतीत आहेस. नाही अर्जुन, भूतकाळ मागे राहिला. मी आता नवीन आयुष्यासाठी तयार आहे. आपलं प्रेम इतकं मोठं आहे की त्यात एक नवा आनंद घेऊ शकतो, ती म्हणाली. अर्जुनने तिला जवळ घेतलं. तू खूप धाडसी आहेस सायली. मी तुझा अभिमान आहे. आपलं कुटुंब वाढू दे. आपण दोघं त्यांच्या जन्माची वाट पाहूया. त्या क्षणी आकाशात पावसाच्या सरासरीने थेंब पडू लागले. थंडगार पावसाच्या सरीमध्ये ते दोघं मिठी मारून उभे होते. त्यांच्या मनात आता कोणतीही भीती नव्हती, फक्त एक अमाप आनंद होता. सुंदर एंडिंग. आज त्या घरात एक विशेष दिवस होता. संपूर्ण घर फुलांनी आणि दिव्यांनी सजवलं होतं. शेजारी पाजारी, मित्र मैत्रिणी सगळे जमले होते. अर्जुन आणि सायली हे अधिकृतपणे एका साध्या पण सुंदर सोहळ्यात एकत्र बांधले गेले. पंडिताने मंत्र म्हटले, फुलांचा वर्षाव झाला आणि त्या दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. अर्जुनने हळूच सायलीच्या कानात सांगितले, आज खरंच आपलं लग्न झालं. सायली, या जन्मी आणि पुढच्या सर्व जन्मी. सायलीच्या डोळ्यात अश्रू होते. तू मला पूर्णत्व दिलंस अर्जुन. आज मी खरंच तुझी होते. त्या सोहळ्यानंतर दोघं बागेत गेले. आकाशात चंद्र उजळला होता. त्यांनी एकमेकांचे हात धरले आणि तारे मोजू लागले. सायली, माझं आयुष्य कसं सुंदर झालं जेव्हा तू आलीस. तुझ्याशिवाय मी काय होतो? एक एकटा माणूस जो आपल्या भावाच्या शाळेत हरवला होता. पण आता अर्जुन थांबला. त्याच्याही डोळ्यात पाणी तरळलं. आता काय? सायलीने विचारलं. आता मी पूर्ण आहे तुझ्यात. मी पूर्ण आहे. तिने त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत कृतज्ञ होती, प्रेम होतं आणि अनंत आशा होती. अर्जुन, मी तुझी आभारी आहे. तू मला पुन्हा जगायला शिकवलंस. आता मी कोणालाच घाबरत नाही, कारण तू माझ्यासोबत आहेस. त्याने एकमेकांचे होठ जवळ नेले. त्या स्पर्शात सगळं काही होतं. भूतकाळाची वेदना, वर्तमानाचा आनंद आणि भविष्याची आशा. बागेतला एक गुलाब हळूच खाली पडला, जणू त्यांचा प्रेमाचा आशीर्वाद होता. क्षितिजावर सूर्य उगवत होता. नवी पहाट सुरू होती. एक नवी सुरुवात, एक नवं आयुष्य. मित्रांनो, अशीच हृदयस्पर्शी, शालीन आणि प्रेरणादायी कथा वाचायला आवडत असतील तर आमच्या मन चलचल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच उबदार आणि भावनिक कथा तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद मित्रांनो. आपला मन चलचल. आणि एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. खूप मेहनत लागते स्टोरी बनवायला, कथा लिहायला. ओके, धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो.